ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण स्कंद पहिला अध्याय 5. भगवंताच्या यश कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र. सूत म्हणाले, त्यानंतर आरामात बसलेल्या हातात विणा घेतलेल्या परमयशस्वी देवर्षी नारदांनी हास्ययुक्त मुद्रेने आपल्या जवळच बसलेल्या ब्रह्मर्षी व्यासांना विचारले, हे व्यास महर्षे, आपले शरीर आणि मन दोन्हीही आपण केलेल्या कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहे ना? आपली मनीषा निश्चितच पूर्ण झाली असेल, कारण आपण ही जी महाभारताची रचना केली आहे ती अत्यंत अद्भुत आहे. ती रचना धर्म आदी सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण आहे. सनातन ब्रह्मतत्वाचे आपण पुष्कळ चिंतन केले आहे आणि ते जाणलेही आहे. असे असतानाही हे प्रभू, आपण कृतार्थ न झालेल्या पुरुषाप्रमाणे शोक का बरे करीत आहात? त्यावर व्यास म्हणाले, आपण माझ्याबद्दल म्हणालात ते सर्व खरे आहे. असे असूनही माझ्या मनाला समाधान नाही. याचे कारण समजत नाही. आपले ज्ञान अगाध आहे. आपण साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात. म्हणून मी आपणालाच याचे कारण विचारित आहे. कारण आपण सर्व गुप्त रहस्य जाणता. आपण त्या पुराण पुरुषाची उपासना केली आहे की जो प्रकृती आणि पुरुष या दोन्हींचा स्वामी आहे. स्वतः निसंग राहूनही केवळ आपल्या संकल्पाने गुणांच्या द्वारे या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करीत राहतो. आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकात भ्रमण करता आणि प्राणवायूसारखे सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात. मी नियम पालनांच्या द्वारा परब्रह्म आणि शब्दब्रह्म या दोन्हींचीही पूर्णपणे प्राप्ती करून घेतली असतानाही माझ्यामध्ये जी उणीव आहे ती आपण सांगावी. श्री नारद म्हणाले, आपण बहुधा भगवंताच्या निर्मल यशाचे गुणगान केले नाही. मला असे वाटते की ज्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाहीत असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे. मुनिवर्य, आपण धर्म आदी पुरुषार्थाचे जसे निरूपण केले आहे तसे भगवान श्रीकृष्णांच्या महित्म्याचे निरूपण केले नाही. ज्या रस भावा अलंकारांनी युक्त अशा ही वाणीने जगाला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे वर्णन केले नाही. तर अशी वाणी म्हणजे कावळ्यांसाठी ज्या ठिकाणी उष्टे पदार्थ फेकून दिले जातात तशी अपवित्र मानली जाते. मानस सरोवरात विहार करणाऱ्या हंसाप्रमाणे ब्रह्मधामात रममाण होणारे भगवत चरणांचे आश्रित परमहंस अशा रचनेच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. या उलट जी रचना दूषित शब्दांनी भरलेली आहे परंतु जिचा प्रत्येक श्लोक भगवंतांच्या सुयशसूचक नामांनी भरलेला आहे तीच वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. कारण सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन आणि कीर्तन करतात. मोक्षप्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मल ज्ञान भगवत भक्तिविरहित असेल तर ते तितकेसे शोभत नाही. तर मग जे साधन आणि सिद्धी अशा दोन्ही अवस्थेत नेहमी अमंगल असते ते काम्य कर्म साधन आणि जे भगवंताला अर्पण केले नाही असे अहेतुक देखील कर्म तरी कसे बरे शोभेल? व्यास महर्षे, आपली दृष्टी अचूक असून कीर्ती पवित्र आहे. आपण सत्यवर्ती आणि दृढवर्ती आहात. असे असल्याने आपण समाधीच्या योगाने संपूर्ण जीवमात्रांना बंधमुक्त करण्यासाठी अचिंत्य शक्ती भगवंताच्या लीलांचे स्मरण करा. जो मनुष्य भगवंतांच्या लीलांव्यतिरिक्त दुसरे काही सांगण्याची इच्छा करतो तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक नामरूपांच्या फेऱ्यात सापडतो. जसे झंझावाताने डगमगणारी नाव खंड हेलकावे खाते त्याप्रमाणे अशा माणसांची चंचल बुद्धी कोठे स्थिर होत नाही. संसारी लोक स्वभावताच विषयात गुंतलेले आहेत. धर्माच्या नावावर निंदनीय अशी सकाम कर्मे करण्याची आज्ञा आपणच त्यांना केली आहे. हे सर्व उलटेच झाले. कारण सामान्य लोक निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करणाऱ्यांचे म्हणणे ऐकत नाहीत. भगवंताचे गुण अनंत आहेत. कोणी विचारवंत ज्ञानी पुरुषच संसारातून निवृत्त होऊन भगवंताच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणांमुळे डळमळीत झाले आहेत त्यांच्या कल्याणासाठीच आपण भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे. जो मनुष्य आपल्या धर्माचा त्याग करून भगवत चरणांची सेवा करतो परंतु सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच जर त्याचे भजन पूजन सुटले तर त्याचे काही अमंगल होते का? परंतु दुसरा कोणी भगवंताचे भजन न करता केवळ स्वधर्माचे पालन करतो त्याला कोणता बरे लाभ होतो? अशा वस्तूच्या प्राप्तीसाठी बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न केले पाहिजेत की जी वस्तू मुंगीपासून ब्रह्मदेवांपर्यंत सर्व उच्च नीच योनीत केलेल्या कर्मांचे फलस्वरूप म्हणून प्राप्त होत नाही. अचिंत्य गती काळाच्या नियमानुसार दुःखाप्रमाणे विषयी सुख सर्वांना स्वभावताच प्राप्त होते. हे मुने, जो भगवान श्रीकृष्णांचा चरण सेवक आहे तो
भगवतजन न करणाऱ्या पण धर्मकर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे दैववशात काही पापकर्म झाले तरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही. तो सेवक भगवत चरणांच्या आलिंगनाचे स्मरण झाल्यावर त्यापासून परावृत्त होऊ इच्छित नाही, कारण त्याला भगवत रसाची गोडी लागलेली असते. ज्यांच्यापासून या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो ते भगवंतच या विश्वाच्या रूपाने आहेत. असे असूनही ते त्यापासून वेगळे आहेत ही गोष्ट आपण जाणत आहातच. तरी सुद्धा मी आपल्याला या गोष्टीची आठवण करून दिली आहे. आपली दृष्टी अचूक आहे. आपण हे समजून घ्या की आपण पुरुषोत्तम भगवंतांचे अवतार आहात. आपण अजन्म असूनही जगताच्या कल्याणासाठी जन्म घेतला आहे. म्हणून आपण विशेष करून भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे. विद्वानांचे म्हणणे असे आहे की मनुष्याने केलेले तप, वेद अध्ययन, यज्ञाचे अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान आणि दान यांचा एकमेव उद्देश हाच आहे की पुण्यकीर्ती, श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचे वर्णन केले जावे. हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेद संपन्न ब्राह्मणाच्या दासीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यात काही योगीजन तेथे चातुर्मास व्यतीत करत होते. लहानपणीच मला त्यांची सेवा करण्यास सांगितले. मी जरी लहान होतो तरी पण कोणत्याही प्रकारच्या खोड्या करीत नसे. इंद्रिय माझ्या अधीन होती. खेळण्या बागडण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे. मी फार कमी बोलत होतो. माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योग्यांनी माझा अनुग्रह केला. त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले अन्न मी दिवसातून एक वेळ खात असे. त्यामुळे माझी सर्व पापे नाहीशी झाली. अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणि ते लोक जे भजन पूजन करत असत त्यात मला गोडी वाटू लागली. त्या सत्संगात लीला गानपरायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णांच्या मनोहर कथा ऐकू लागलो. श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने प्रिय कीर्ती भगवंतांविषयी मला प्रेम वाटू लागले. हे महामुने, जशी जशी मला भगवंताविषयी ओढ वाटू लागली तसतशी त्यांचे ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. या स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारण रूप जगातला असूनही मी माझ्या परब्रह्मस्वरूप आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागलो. अशा प्रकारे वर्ष आणि शरद या 2 ऋतुकालात ते महात्मे दिवसातून 3 वेळी श्रीहरींच्या मंगलमय यशाचे संकीर्तन करीत असत आणि मी ते प्रेमभराने ऐकत असे. त्यामुळे चित्तातील रजोगुण तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पाहू लागली. मी प्रेमळ आणि विनम्र होतो. त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले. माझ्या हृदयात श्रद्धा होती. मी इंद्रियांचा संयम केला होता. तसेच मी त्यांना आज्ञाधारक होतो. ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता ते ज्ञान त्या दीनवत्सल महात्म्यांनी कृपाळू होऊन तेथून जातेवेळी मला दिले. त्या उपदेशामुळे या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो, जे जाणल्याने भगवंतांच्या परमपदाची प्राप्ती होते. हे ब्रह्मन, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना सर्व कर्मे समर्पित करणे हे संसारातील त्रिविध तापांवर एकमात्र औषध आहे. हे मी आपणास सांगितले. प्राण्यांना ज्या पदार्थांच्या सेवनामुळे एखादा रोग होतो त्याच पदार्थाची चिकित्सा करून त्याचा प्रयोग केल्यावर तो रोग नाहीसा होणार नाही काय? याप्रमाणे जरी मनुष्याची सर्व कर्मे त्याला जन्ममृत्यू रूप संसार चक्रात अडकवितात तरी सुद्धा जर ती कर्मे भगवंताला समर्पित केली तर त्याचे कर्मपणच नष्ट होते. या लोकी जे शास्त्रविरहित कर्म भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केले जाते त्यापासून भक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होते. त्या भगवत प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्ममार्गावर भगवंतांच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारंवार भगवंतांचे गुण व नामांचे कीर्तन करीत त्यांचे स्मरण करतात. प्रभू भगवान श्री वासुदेवांना माझा नमस्कार असो. आम्ही आपले ध्यान करतो. प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण यांनाही नमस्कार करतो. या प्रकारे जो पुरुष भगवंतांच्या मूर्तीच्या नामद्वारा मंत्राखेरीज वेगळी मूर्ती नसलेल्या मंत्रमूर्ती भगवान यज्ञ पुरुषाचे पूजन करतो त्याचे ज्ञान पूर्ण आणि यथार्थ आहे. ब्रह्मर्षी, मी जेव्हा भगवंतांच्या आज्ञेचे या प्रकारे पालन केले तेव्हा हे जाणून भगवान श्रीकृष्णांनी मला आत्मज्ञान, ऐश्वर्य आणि आपली भक्ती प्रदान केली. आपण पूर्ण ज्ञानी आहात. आपण भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करा, ज्यामुळे मोठमोठ्या ज्ञानी लोकांची जिज्ञासाही पूर्ण होईल. जे लोक संसार दुःखामुळे वारंवार व्यथित होत आहेत त्यांच्या दुःखाची निवृत्तीही यामुळे होऊ शकते. दुसरा कोणताही उपाय तेथे चालत नाही. तर अशा प्रकारे श्रोतेहो, श्रीमद भागवत महापुराणमधील स्कंद पहिल्यातील अध्याय 5 इथे समाप्त झाला आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.